नमस्कार. सहाय्यक कृषी अधिकारी या वेबपेजच्या वेबिनारमध्ये आपलं स्वागत. जवळपास 75 वेबिनार आजपर्यंत आपले या कार्यक्रमामध्ये झालेले आहेत आणि आजचा 76वा वेबिनार आहे. आजच्या 76व्या वेबिनारचा एक खूप चांगला योग जुळून आलेला आहे. आज 16 सप्टेंबर म्हणजे आंतरराष्ट्रीय ओझोन थर संवर्धन दिवस आहे आणि याच दिवशी आपण सेंद्रिय शेतीवर कार्यक्रम घेतोय. हे खूप चांगला योग जुळून आलेला आहे आणि आज आपण सेंद्रिय शेतीचा एक भाग घेणार आहे, म्हणजे सेंद्रिय पद्धतीने पिकांचं पोषण. आणि उद्या आपला भाग असणार आहे की सेंद्रिय पद्धतीनं पिकांचं कीडरोग व्यवस्थापन किंवा कीडरोग नियंत्रण. आता या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय आरिफ शाह साहेब आपल्या बरोबर उपस्थित आहेत. कृषी उपसंचालक या पदावर ते कार्यरत आहेत आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोला इथं ते सध्या कार्यरत आहेत. सरांचा थोडक्यात मी परिचय तुम्हाला करून देतो. सर BS ॲग्री 1999 कृषी महाविद्यालय धुळे येथून झाले. 2000 ते क्लास ऑफिसर म्हणून कृषी विभागात जॉईन झाले. 2008 क्लास 1 ऑफिसर म्हणून जॉईन झाले. गेली 18 वर्ष सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार या कामामध्ये ते अविरतपणे काम करत आहेत, त्यांनी झटत आहेत आणि त्यांनी स्वतःची अशी सेंद्रिय शेतीबद्दल पुस्तक लिहिले. शेतीचा वैद्य आणि सेंद्रिय चालिसा, जसं हनुमान चालिसा किंवा इतर चालिसा असतात तसे सेंद्रिय चालिसा हे पुस्तक लिहिलेलं आहे. आकार जल पुरस्कार, उत्कृष्ट कृषी कार्यकर्ता पुरस्कार, याच्याबरोबर कृषी समाजरत्न पुरस्कार असे पुरस्कार सुद्धा त्यांच्या नावावर आहेत. त्याच्यानंतर इस्रायलला जे इंडो इस्रायल प्रोजेक्ट झाला होता त्या प्रोजेक्टसाठी यांची निवड झाली होती. त्या प्रोजेक्टमध्ये यांनी सहभाग घेतला होता. त्याच्याबरोबर जर्मनी येथे बायोफॅक मध्ये सुद्धा सरांचा सहभाग होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कोकणामधलं किंवा माझ्या माहितीतलं महाराष्ट्रामधलं पहिलं सेंद्रिय गाव म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला साहेब कार्यरत होते त्यावेळेला खानू गाव आहे आणि 100% सेंद्रिय गाव म्हणून ते साहेबांनी आपल्या जगाच्या नकाशा विकसित केला आणि आणलेला आहे. आणि महाराष्ट्रामधली किंवा ह्याच्यामधली महाराष्ट्र राज्यस्तरीय पहिली सेंद्रिय शेती परिषद सुद्धा शाह साहेबांनी अतिशय खूप चांगल्या मार्गदर्शनाखाली आणि आयोजन खूप चांगलं केलं होतं. आणि फक्त गाव सेंद्रिय केल्यानंतर तिथे सगळ्या गोष्टी सेंद्रिय तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे बायोडायनेमिक कंपोस्ट आहे, CPP, त्यानंतर गांडूळ खत युनिट आहेत, कंपोस्ट युनिट आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं काय असतं, आम्ही सेंद्रिय शेती करतो म्हणजे काहीच करत नाही, आम्ही खत घालत नाही, औषध घालत नाही किंवा काहीच करत नाही, फक्त आलेलं उत्पन्न घेतो. तर वास्तविक ती सेंद्रिय शेती नाहीये. तर सेंद्रिय शेती काय संकल्पना आहे? सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला निविष्ठा द्याव्या लागतात, फक्त ते सेंद्रिय स्वरूपामध्ये द्यावे लागतात. हे सगळ्या गोष्टी आपण 2 दिवसामध्ये शहासाहेबांकडून समजून घेणार आहेत. मी खूप वेळ आपल्या शेतकरी बंधू आणि शहासाहेबांच्या मध्ये न दवडता शहासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात करावी. नमस्कार. प्रथम या चांगल्या उपक्रमाबद्दल मी सहाय्यक कृषी अधिकारी या युट्यूब चॅनलचे जे आहे ते अभिनंदन करतो. कारण बदलत्या काळामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक चांगलं माध्यम आहे आणि त्याची निवड तुम्ही केली त्याबद्दल तुम्ही खऱ्या अर्थाने अभिनंदन पात्र आहात. आणि माझी सुरुवात झाली ही खानदेशातनं झाली. धुळे जिल्ह्यात मी काम करत होतो, म्हणजे ती माझी जन्मभूमी आहे आणि कोकण जी आहे ती माझी कर्मभूमी. कोकणात जवळपास 14 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर आता विदर्भात आलो. म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या बाउंड्री फिरण्याचं भाग्य जे आहे ते मला लाभतंय असं मला वाटतं. सेंद्रिय शेतीच्या बाबतीत आपण जर चर्चा करायची म्हटली तर हा तसा 20 दिवसाचा शेड्यूल आम्ही TF मध्ये आखतो. संपूर्ण सेंद्रिय शेती जर समजून घ्यायची असेल तर 20 दिवसाचा शेड्यूल असतो आणि सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंतचा शेड्यूल असतो. ज्यांनी माझ्याकडे TF केले असते त्यांना ते माहिती आहे. आता गव्हाणे साहेबांनी मला विनंती केली की तुम्हाला 1 तास आज आणि 1 तास उद्या असं 2 तासामध्ये सेंद्रिय शेती समजून सांगायची आहे. माझ्यासाठी खऱ्या अर्थाने ती घागरीत सागर भरण्यासारखं आहे.
पण तरी प्रयत्न मी करतो, म्हणून आणखी जास्त वेळ न दवडता मी माझ्या मार्गदर्शनाला जे आहे ते सुरुवात करतोय. सगळ्यात पहिले जसं गव्हाणे साहेबांनी सांगितलं की आज ओझोन दिवस आहे आणि एक चांगला योग आहे, म्हणून त्यापासून मी पण सुरुवात करतो की आपल्या पृथ्वीला वाचवण्याचं काम ओझोनाचा थर करतो. आणि आपल्याला माहित असेल की आता हळूहळू हा ओझोनचा थर जो आहे तो पातळ होत चाललेला आहे. त्याचं कारण आपण जर लक्षात घेतलं तर कुठंतरी रासायनिक शेती हे इंडस्ट्रीज पेक्षा मोठं कारण आहे या ओझोनचं थर कमी होण्यासाठी. म्हणून माती ही खरंच महत्वपूर्ण आहे का? माता आणि माती लिहिण्यामध्ये फक्त एका विलांटीचा फरक आहे, पण दोघंही देवतुल्य आहे, कारण माता आपल्याला जन्म देते आणि माती जी आहे ते आयुष्यभर आपलं पोषण करते. म्हणून हे मातीचा एक एक कण आणि कण जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. या पृथ्वी तलावरती 75% पाणी आहे आणि 25% जमीन आहे, आणि या 25% जमिनापैकी 15% वाळवंट आहे. म्हणजे जगाची जी काही लोकसंख्या आहे त्या सगळ्यांना अन्नधान्य पुरवण्यासाठी या जगाच्या फक्त 10% भागच आपल्याकडे असा आहे की ज्याच्यावरती आपण शेती करू शकतो आणि ज्याला आपण सुपीक अशी माती म्हणू. म्हणून पाणी जर या पृथ्वीचं रक्त असेल तर माती ही या पृथ्वीची त्वचा आहे, या पृथ्वीचा हृदय आहे, या पृथ्वीचा फुफ्फुस आहे. म्हणून या मातीची निगा राखणं हा अत्यंत महत्वाचा काम आहे. आणि का महत्वाचा आहे? 1 इंच मातीचा थर जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर साधारणतः 100 ते 400 वर्षाचा कालावधी लागतो. 1 इंच मातीचा थर. आणि संपूर्ण माती आपण नष्ट करायची म्हटली तर फक्त 20 ते 40 वर्षामध्ये आपण ही संपूर्ण माती नष्ट करू. आणि ज्या वेळेस ही माती नष्ट होईल तर ही संपूर्ण मानव जाती सुद्धा जी आहे ते पूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून माती वाचवली पाहिजे. ओझोनचा विषय निघाला म्हणून मुद्दामून सांगू इच्छितो की ज्या वेळेस 100 ग्रॅम कुठलाही जैविक विघटन होणार पदार्थ हे जेव्हा जमिनीत पडतं तर त्याच्यातलं 60 ते 80% जे आहेत ते परत वातावरणात जात असतं कार्बन डायऑक्साईड. आणि जो उरलेला 20-30% भाग आहे, 30 ते 40% भाग आहे, त्याच्यामध्ये काही जे ते सूक्ष्म जीवाणू घेतात. म्हणजे पर्टिक्युलर सांगायचं झाले तर या 100 ग्रामपैकी 3 ते 8 ग्राम जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते सूक्ष्मजीव स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरतात. 3 ते 8 ग्राम जे आहे ते नॉन ह्युमिक, म्हणजे ज्याचा काही उपयोग होत नाही आणि ते पूर्णतः बिलकुल मेलेल्या स्वरूपात असतं, असं नॉन ह्युमिक कंपाऊंड मध्ये जे ते कन्वर्ट होतं. आणि 10 ते 30% ग्राम जो भाग आहे हा ह्युमिक कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होतो आणि तोच पिकांना उपलब्ध होतो. हे जे 10 ते 30% ह्युमिक कंपाऊंड आहेत हेच या पिकांना एनर्जी आणि त्यांना लागणारं अन्नद्रव्य देण्याचं काम करतात. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही वनस्पतीचं खाद्य तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया. या प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये काय होतं की कार्बन डायऑक्साईड जे आहे ते या झाडांकडनं जे आहे ते शोषलं जातं आणि सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये आणि इतर अन्नपदार्थाच्या उपस्थितीमध्ये त्याचं शर्करांचं जे आहे ते निर्माण होतं
आणि ह्या शर्करा जे आहेत काही जमीन परत वातावरणात दिलं जातं आणि काही जे आहे ते जमिनीमध्ये फिक्स केलं जातं. म्हणून जवळपास आपण जेव्हा जमिनीतलं सेंद्रिय कर्ब कमी करतो तर याचा अर्थ असा आहे की आपण वातावरणातलं कार्बन जे आहे ते वाढवत आहोत. म्हणून मी सांगितलं की इंडस्ट्रीज पेक्षा ऍग्रिकल्चर हा ओझोनच्या डिप्रेशनसाठी जास्त कारणीभूत आहे. हे मुद्दा म्हणून तुम्हाला उदाहरण इथं मी दाखवलेलं आहे. नेचर म्हणजे निसर्गामध्ये सेंद्रिय कर्बाचा प्रमाण जास्त असल्यामुळे तिथल्या वनस्पतींची होणारी वाढ आणि त्या माणसाच्या बाजूलाच एक लहानसं गोल दाखवलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे आपल्या शेती होते आणि त्याच्यामध्ये जी पिकं येतात ते मुळा दाखवलेल्या आहेत. जमीन आसमानचा फरक आहे आणि ज्या वेळेस निसर्गामध्ये हे सगळं कार्य व्यवस्थित चालतं त्यावेळेस पिकं जी आहे ती निरोगी राहतात, त्यांची वाढ अतिशय चांगली होते. पण हेच जर आपण त्याला कल्टिव्हेशन खाली आणलं तर सगळ्या गोष्टीचा जो आहे तो आपल्याला प्रश्न निर्माण होतात. म्हणून सेंद्रिय कर्बाला अनंत साधारण महत्व आहे. आणि सेंद्रिय कर्ब जमिनीतला वाढवायचा असेल तर या पीक पोषणाच्या शास्त्रामध्ये सेंद्रिय पद्धतीने पीक पोषणाच्या शास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाचा एक थंब रूल तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे की सेंद्रिय शेतीमध्ये आपण पिकाला खाऊ घालत नाही, आपण जमिनीला. हा आमूलाग्र बदल जो आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात घेतला पाहिजे. रासायनिक शेतीमध्ये आपण पिकांचा विचार करतो, पिकांना खाऊ घालायचा विचार करतो. सेंद्रिय शेतीमध्ये आपण जमिनीला मातीला खाऊ घालायचा विचार करतो. कारण ही माती जर सशक्त असेल तर त्याच्यातनं येणारं प्रत्येक पीक जो आहे तो सशक्तच राहणार आहे. हा आमूलाग्र एक तत्वज्ञान, एक फिलॉसॉफी जी आहे ती ऑर्गॅनिक फार्मिंग. बऱ्याच वेळेस लोकांचा आक्षेप सेंद्रिय शेतीमध्ये असा असतो की जर आम्ही रासायनिक खतं वापरली नाही तर पिकांची गरज भागवली जाणार नाही आणि उत्पादन जे आहे ते कमी होईल, असा बऱ्याच लोकांचा आक्षेप सेंद्रिय शेतीवरती घेतला जातो. आज आपण बऱ्याच गोष्टी या शास्त्राप्रमाणे पडताळून पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये काही बेसिक्स जे आहेत ते आपण क्लिअर करून घेणार आहोत. जसं मी तुम्हाला आता थोड्या वेळ सांगितलं की प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेने जे आहे कुठलाही वनस्पती जो आहे तो त्याचं अन्न पदार्थ जो आहे तो तयार करत असतो. म्हणून हे कार्बन डायऑक्साईड जे घेतलं जातं सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने त्यांचं आणि जे काही जमिनीतनं अन्नद्रव्य घेतलेलं असतं त्यांचं रूपांतरण पीक जे आहे किंवा कुठलाही वनस्पती जी आहे ते शुगर्स बनवण्यासाठी करतात. आणि हे जे निर्माण झालेल्या शर्करा आहे या निर्माण झालेल्या शर्करेपैकी जमिनीच्या वरच्या भागामध्ये ह्या शुगर जे आहे तो 40% स्टोर करतो. मुळांमध्ये तो ह्या शुगर्स पैकी 30% स्टोर करतो आणि 30% भाग जो आहे या शर्करेचा मुळ्या जे आहे त्या जमिनीमध्ये सोडतात. निसर्गाची बघ किती चमत्कारिक अशी रचना आहे. ही जमीन अन्नद्रव्य त्या वनस्पतीला पुरवतं आणि जमिनीमध्ये राहणारे जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांना अन्नद्रव्य पुरवठा करण्याचं काम हे वनस्पती करतात. म्हणून ही एक सिम्बायोटिक रिलेशनशिप, सहजीवी अशी पद्धती आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेस होतं काय की आपण जर पाहिलं की जे काही गोष्टी त्या झाडाला लागतात त्याच्यातल्या 70% गोष्टी हे त्याच्या शरीरातच होत असतात. आपण काय करतो की जेव्हा कुठल्याही वनस्पती आपल्या जमिनीत काढतो तर तो जो उरलेला काडी कचरा आहे तो आपण जाळून टाकतो आणि म्हणून हा 70%चा भाग जो आपण जाळून टाकतो. आपण आणखी विश्लेषणाने याबद्दल चर्चा करतो. सेंद्रिय पदार्थ जी आहे पिकांना लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या अन्नद्रव्यांची एक प्रकारची बँक आहे. त्या जमिनीमध्ये जमीन जर अतिशय सुपीक असेल, तिचा सेंद्रिय कर्ब हा अतिशय चांगला असेल
सगळ्याच प्रकारचे अन्नद्रव्य जे आहे ते पिकाला मिळतात. कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता जी आहे त्या ठिकाणी भागत नाही. आणि हे अन्नद्रव्य जे आहे ते पांढऱ्या मुळ्यांच्या सहाय्याने जे आहे ते पिकामध्ये शोषले जातात. दुसरा एक महत्वाचा जो आपला सगळ्यांचा गैरसमज आहे की पिकांची मुख्य गरज जी आहे ती नत्र, स्फुरद, पालाश, सगळे मॅक्रोन्यूट्रिएंट हे आहे. मित्र, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही कुठलाही वनस्पती घ्या आणि त्याचा जर तुम्ही ड्राय वेट घेतला, ड्राय वेट म्हणजे त्याला पूर्ण राख करून जेव्हा आपण त्याचं वजन घेतो, तर त्या ड्राय वेट मध्ये 92 ते 98% भाग हा कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि नायट्रोजन या चारच घटकात. त्याच्यात कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, मला असं वाटतं कुठलाही खत या तीन गोष्टींसाठी आपण फक्त नायट्रोजन साठी आपण जो आहे ते खत देतो आणि तोही वातावरणामध्ये 78% मुबलक प्रमाणात असताना. म्हणजे मग जर 92 ते 98 भाग हा फक्त या चार घटकाचा असेल, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि नायट्रोजन, म्हणजे 2 ते 8% भाग फक्त बाकीचे जे काही मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचा येतो. तर मला असं वाटतं की आपण सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर हे 2 ते 8%ची गरज सहज भागू शकते. आपण काय करतो, 2 ते 8% वरती जास्त लक्ष केंद्रित करतो आणि 92 ते 98% भागाकडे पूर्णतः दुर्लक्ष. मुद्दामून या ठिकाणी आंब्याचं उदाहरण दिलेलं आहे आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं उदाहरण दिलेलं आहे. आपण जर 100 ग्राम आंब्याची पानं घेतली आणि 100 ग्राम आंब्याचं फळ घेतलं तर तुम्ही पाहू शकता की पानांमध्ये 1.88 ग्राम नत्र असतं, फळांमध्ये फक्त 0.12 ग्राम असतं. पूरक जे आहे ते पानांमध्ये 150 मिलीग्राम असतं, ते फळांमध्ये फक्त 6 मिलीग्राम. पोटॅश जे आहे ते पानांमध्ये 950 मिलीग्राम असतं, ते फळांमध्ये फक्त 210 मिलीग्राम. कॅल्शियम जे आहे ते पानांमध्ये 2.44 ग्राम आहे आणि इकडं 90 मिलीग्राम आहे. पानांमध्ये जे आहे ते मॅग्नेशियम 320 मिलीग्राम आहे आणि फळांमध्ये ते 50 मिलीग्राम. याचाच अर्थ असा आहे की सगळ्यात जास्त पोषण तत्व कशात आहे, तर ते पानांमध्ये. म्हणून आपण काय खाल्लं पाहिजे, मी हे म्हणणार नाही की माणसाने जे ते पानं खावी, पण मला फक्त एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची की माणसाने फळं खावी, पण कमीत कमी ती पानं तरी त्या जमिनीमध्ये जे आहे ते परत केली पाहिजे. त्या अवशेषांचं चक्रीकरण जे आहे ते केलं पाहिजे. कारण कुठल्याही वनस्पतीला वाढीसाठी लागणारी जी काही ऊर्जा आहे किंवा जे काही अन्नद्रव्य आहे त्याने या मातीतनं घेतलेले असतात. म्हणून ज्या ठिकाणचा काडी कचरा तुम्ही घेत असाल तो काडी कचरा शक्यतो त्याच मातीमध्ये परत करण्याचा प्रयत्न करा, कारण त्या मातीमध्ये जी निर्माण झालेली कमतरता आहे ते पूर्ण करण्याची क्षमता जी आहे ती त्याच वनस्पतीच्या पानांमध्ये आहे. म्हणून पानं तरी कमीत कमी जी आहे ते आपण जाळायला नको आणि ती परत जमिनीत टाकली पाहिजे. तोच उदाहरण म्हणजे जर आपण 1 टन काडी कचरा घेतला तर साधारणतः 950 किलो हे वातावरणात मिळत असतं आणि फक्त 50 किलो जे आहे ते पीक जे आहे ते जमिनीतनं घेतलं जातं. ते 50 किलो मध्ये कुठले घटक किती प्रमाणात आहे हे तुमच्या तिथं लक्षात येईल. म्हणून ही जर चित्र आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला जमिनीतलं सेंद्रिय पदार्थ जे आहे ते वाढवले पाहिजे. आणि मग आपण जर म्हटलं की आपल्याला सेंद्रिय पदार्थ वापरायचे तर लोकांच्या डोक्यासमोर डोळ्यासमोर जे आहे ते आपल्याला फक्त शेण हा एकच पर्याय दिसतो. आणि मग आक्षेप असा येतो की आजकाल जनावर उपलब्ध नाही किंवा जनावर लोकांनी कमी केलेली आहे, त्यामुळे शेणाची उपलब्धता नाही म्हणून सेंद्रिय शेती करत. मित्र, याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की शेणाचा सध्या उपयोग आपल्याला विरजनासारखा करायचा. अतिशय कमी शेणाचा उपयोग करून जे परिसरातला काडी कचरा आहे त्याला कुजवण्याच्या दृष्टीने आपल्याला त्याचा उपयोग करायचा. मग काय काय पर्याय आहेत आपल्या समोर की ज्याच्यातनं आपण ह्या जमिनीची जी काही गरज आहे, पिकाची जी काही गरज आहे
ती आपण भागू शकतो. तर सगळ्यात पहिले येतं हिरवळीचं खत. ताग असेल, ढ्यांच्या असेल, इव्हन अजोला असेल, ही अतिशय चांगली हिरवळीची खतं आहेत. ही हिरवळीची खतं जर आपण जमिनीमध्ये मिक्स केली तर टनोगंतीने बायोमास जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकता येतं. आणि जेव्हा आपण 1 टन बायोमास टाकतो तर त्याच्यातनं 22.5 किलो नत्र पुरवठा जो आहे तो त्या पिकांना होतो. दुसरा महत्वाचा भाग काय की जमीन ही निर्जीव नाही, जमीन ही सजीव आहे. 1 ग्रॅम मातीमध्ये 10 वरती 8 शून्य लावले की जी संख्या येते एवढे सूक्ष्म जीवाणू असतात. आपण त्यांचा कधीही विचार करत नाही. म्हणून ही जी सजीव सृष्टी आहे या जमिनीतली, तर यांची क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी त्या ठिकाणी जे आहे आपण बायोमास हा जास्तीत जास्त टाकला पाहिजे. तण जे आपण काढून फेकून देतो किंवा जाळून टाकतो ते तण देई धन या उक्तीप्रमाणे त्या तणांपासून खत आपण तयार केली पाहिजे. त्याचं कंपोस्टिंग केलं पाहिजे. जसं हिरवळीचं खत हा आपल्या समोरचा एक पर्याय होता, दुसरा आणखी एक पर्याय आहे ते म्हणजे जीवाणू खत. साधी जीवाणू खतांची बीज प्रक्रिया जरी आपण केली तर आपण 30% खतांची गरज जी आहे ती आपण कमी करू शकतो. म्हणून या जीवाणू खतांचा सेंद्रिय शेतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. पण फक्त गरज एवढी आहे की योग्य जीवाणूंची निवड करून त्यांचा वापर जो आहे तो आपण बीज प्रक्रियेसाठी केला पाहिजे. म्हणजे द्विदल वर्गीयसाठी आपल्याला जर बीज प्रक्रिया करायची असेल तर आपण रायझोबियम वापरला पाहिजे. एकदल वर्गीय पिकांसाठी जर आपल्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर आपण अझोटोबॅक्टर किंवा ऍसिटोबॅक्टर जो आहे तो त्याच्यामध्ये वापरतो. अझोस्पिरलम जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये वापरतो. आपण जर त्याच्यामध्ये ऊस घेणार असाल तर ऍसिटोबॅक्टरचा त्याच्यामध्ये वापर केला पाहिजे. फॉस्फेटसाठी फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचा वापर केला पाहिजे. पोटॅशसाठी आता पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत, त्यांचा देखील वापर केला पाहिजे. आणि आता तर सगळ्याच बायो फर्टिलायझरचा मिक्सचर करून कन्सॉर्शियम तयार केलेला आहे. या सगळ्या कन्सॉर्शियम जर त्याच्याने आपण सीड ट्रीटमेंट केली किंवा लागवडीच्या वेळेस जे आहे ते आपण रोपांच्या इतर ड्रेंचिंग केली किंवा मुळ्या बोळून काढल्या तरी सुद्धा आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट त्याच्या मिळू शकतो. आपल्या खतांची गरज 30% पर्यंत आपण कमी करू. हा भाग अतिशय महत्वाचा आहे की जे काही काढाई कचरा आपल्या शेतातला निघत असेल त्याला कुठल्याही काळी कचरा न जाळता हे सगळे पिकांची अवशेष जे आहे ते परत त्या जमिनीला जे आहे ते दिलं पाहिजे. हे मुद्दामून या ठिकाणी मी दिलेलं आहे की जेव्हा आपण अवशेष जाळतो तर किती मोठ्या प्रमाणावरती आपण नुकसानग्रस्त होतो हे आपण लक्षात. भाताचं उदाहरण आपण जर घेतलं तर त्याच्यातल्या पिकाचे अवशेष भात जेवढा निघतो त्याच्या 1.66 पटीने आपल्याला जे आहे ते अवशेष मिळतात. मक्याचं उदाहरण घेतलं तर 2.32 पटीने आपल्याला अवशेष मिळतात. हेच जर आपण सगळे कडधान्याचं उदाहरण घेतलं तर 1.33 पटीने आपल्याला जे आहे ते अवशेष मिळतात. हेच जर कडधान्याचं उदाहरण घेतलं तर 1.66 पटीने आपल्याला कडधान्याच्या उत्पन्नापेक्षा अवशेषांचं उत्पन्न मिळतं. म्हणजे आपण काय करतो की आपल्या जवळचं जे आहे ते जाळून टाकतो आणि मग बाजारात आणून आपण टाकत असतो. हेच चक्र आपलं. म्हणून मुद्दामून हा उदाहरण मी या ठिकाणी दिलेला आहे की जेव्हा 1 हेक्टर क्षेत्रामधलं आपण तण जाळतो तर तण जाळत असताना आपण 80 किलो नत्र, 40 किलो पुरत आणि 200 किलो 240 किलो पालाश आणि त्याचबरोबर अनेक सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे ते आपण त्याच्याबरोबर जाळून टाकतो. म्हणजे हेच जर जमिनीत परत गेलं असतं तर आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या अन्नद्रव्यांचा पुरवठा झाला असता. पण जाळून टाकल्यामुळे ते आपण नष्ट केले आणि मग भरून आणून आपण टाकतोय. आणि हेच चक्र जे आहे ते आपल्याला या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जे बदलायचं आहे. कारण सेंद्रिय शेती करण्याचा मूळ उद्देशच हा आहे की तुमचा उत्पादन खर्च कमी करून आहे तो तुमची उत्पादकता राखणे. कारण आत्ताचा जर आपण फरक लक्षात घेतला की 2012-13 ला डीएपीच्या एक बॅग जी आहे ते साधारणतः 450 किलोला येत होती. ती तेव्हा भाताचं जे काही मिनिमम सपोर्ट प्राइस होती ती ₹12.5 होती.
आता डीईपीची बॅगची किंमत ही साधारणतः 1350 रुपये झालेली आहे. तेव्हा भाताचे मिनिमम सपोर्ट प्राइस ही 1750 पर्यंत. म्हणजे कुठल्याही रासायनिक खतांच्या किमती या काही पटीने वाढल्या, पण शेतातलं जे काही निघणारं उत्पादन आहे त्यांच्या किमती त्या पटीने वाढल्याने म्हणून उत्पादन खर्च हा वाढत जातोय आणि आपल्याला शेती परवडणार नाही. म्हणून आपल्याला सेंद्रिय शेती केली आणि हे सेंद्रिय पदार्थ जर आपण त्या जमिनीमध्ये टाकले तर आपल्याला आपला उत्पादन खर्च कमी करता येईल. मुळात या कृषीच्या सर्व शास्त्रामध्ये एक चूक जी झालेली आहे ती आहे की सगळे प्रकारचे जे काही शिफारशी दिल्या जातात ते बाजारात हे तुम्ही इतकं इतकं आणा आणि ते त्याचा वापर करा अशाच दिल्या जातात. कुठेही कुठलाही खत कुठलाही कीटकनाशक कशा प्रकारे तयार करावा याचा कुठल्याही शिफारस दिली जात नाही. मला वाटतं मुळात चूक जी आहे ती तिथं. शेतीमध्ये आपल्याला पिकाची गरज भागवायची असेल तर जमिनीची फिजिकल, बायोलॉजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे जैविक, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म या तिघांचाही विचार जो आहे तो आपण केला पाहिजे. आणि या तिघांचा विचार जर केला तर फक्त सेंद्रिय पदार्थांमध्येच ती क्षमता आहे की ती या जमिनीची संपूर्ण जडणघडण जी आहे ती व्यवस्थित. म्हणून कंपोस्टिंग अतिशय महत्वाचा भाग आहे. लोकांना आजकाल कंपोस्ट आणि ह्युमस याच्यातलं फरकच कळत नाही. नेमकं कंपोस्ट कशाला म्हणावं आणि ह्युमस कशाला म्हणावं. मित्र साधं आहे की कुठलाही जैविक पदार्थ ज्याला सूक्ष्म जीवाणू अर्ध कुजवतात त्याला आपण कंपोस्ट म्हणतो आणि जो पूर्ण कुजलेला असतो त्याला आपण ह्युमस म्हणतो. तर आपल्या जमिनीमध्ये ह्युमस वाढवायचा असेल तर आपल्याला कंपोस्ट जो आहे तो जमिनीमध्ये गेला पाहिजे. कारण कंपोस्ट जर जमिनीमध्ये गेला नाही तर तुमचा पुढे ह्युमस तयार होणार. अर्ध कुजलेला भाग जो आहे तो जमिनीमध्ये गेला पाहिजे तरच तो पूर्ण कुजणार. जर तो गेलाच नाही तर ह्युमस मिळणार नाही आणि ह्युमस जर मिळाला नाही त्या जमिनीमध्ये वाढला नाही तर त्या जमिनीची चिलेशन प्रॉपर्टीज जी आहेत म्हणजे या मातीचे जे सूक्ष्म कण आहेत या मातीचे सूक्ष्म कणांना धरून ठेवण्याची जी काही क्षमता आहे ती कमी होत जाते आणि त्याच्यामुळे पाऊस पडला की जमिनीवरनं हे सूक्ष्म कण वाहून जाण्याचं प्रमाण वाढतो आणि त्यामुळे आपली जमीन ही खराब होते. म्हणून सेंद्रिय पदार्थ कंपोस्टच्या रूपाने जे आहे ते आपल्या जमिनीत पडलंच पाहिजे. साधारणतः एकराला कमीत कमी 3 ते 4 टन कंपोस्ट आहे तो पाहिजे. आता कंपोस्ट करण्याच्या अनेक पद्धती आहे. काही लोक जे ते नाडेप पद्धतीने करतात. पूर्वी जे आहे ते खड्डा खणायचे आणि त्याच्यामध्येच ते कंपोस्टिंग केलं जायचं. आता बायोडॅनिक कंपोस्टिंग मध्ये आपण जमिनीच्या वरती जे आहे ते ढीक करून कंपोस्टिंग करतो. काही लोक जे आहे ते गांडुळाच्या सहाय्याने कंपोस्टिंग करतात. पद्धत कोणतीही असो महत्वाचं काय आहे की तुमच्या जमिनीमध्ये हा सेंद्रिय पदार्थ कंपोस्टच्या रूपाने जो आहे तो गेला. हे मुद्दामून कंपोस्टिंगच्या प्रक्रियेमध्ये पडत नाही. कदाचित कुठल्या तरी सेशन मध्ये आपण फक्त कंपोस्टिंग वरती जे आहे ते एक सेशन करू जेणेकरून सगळ्या पद्धतीवरती विश्लेषण जे ते आपल्याला करता येईल. पण मला जे सगळ्यात सोपी वाटते आणि जे लोकांना सहज करण्यासारखी आहे ती म्हणजे बायोडायनमिक कंपोस्ट. कारण याला कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही. साधारणतः 2.5 ते 3 महिन्यामध्ये जे आहे ते कंपोस्ट जो आहे तो त्याच्यामध्ये तयार होऊन जातो आणि कुठलाही शेतकरी तो सहजपणे करू शकतो. म्हणून बायोडायनमिक कंपोस्टिंग ही कंपोस्टिंगच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत वेगवेगळ्या पद्धतीमधला हा अतिशय सोपं आणि सुलभ असा मार्ग आहे. पण एफिकसीच्या दृष्टीने किंवा परिणामकारकतेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर गांडूळ खत हा अतिशय परिणामकारक आहे आणि त्याला पुजण्याला वेळही कमी लागतो. साधारणतः 45 दिवसामध्ये जे आपला गांडूळ खत तयार होतो. गांडूळ खत तर महत्वाचाच आहे पण त्याच्याबरोबर जो गांडूळाचा पाणी आहे वर्मी वॉश आहे हाही अतिशय महत्वाचा आहे. कारण त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे ऑक्सिजन्स आहेत ज्याची फवारणी आपण पिकावरती केली तर आपल्या पिकावर फोलियर फीडिंग करण्यासाठी जे आहे
गांडुळाच्या जवळपास 3000 प्रजाती आपल्या या पृथ्वी तलावरती आहे. म्हणजे 8 ते 10 इंचाच्या गांडुळापासून तर 300 इंचाच्या गांडुळापर्यंत तुम्ही म्हणाल की बुवा अजगराच्या एवढं सुद्धा गांडुळ जे आहेत ते आज पृथ्वी तलावरती आहेत. कोकणामध्ये सुद्धा अतिशय मोठे मोठे गांडुळ जे आहेत ते आपल्याला पावसाळ्यामध्ये येताना दिसतात. आणि जेव्हा पावसाळा संपतो तर ते जमिनीवरती येऊन बऱ्याच वेळेस त्यांची जी काही कात्री आहे ती आपल्याला तिथे पडलेली दिसते. अतिशय मोठे मोठे गांडूळ जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आपण जेव्हा त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतो तर त्याचं कार्य हे शेतीतलं अतिशय महत्वाचं आहे. आणि आज जी जमिनीची एरेशन कमी झालेलं आहे त्याचं मुख्य कारण की जमिनीमधलं गांडूळचं प्रमाण कमी आहे. 3 प्रकारची गांडूळच्या प्रजाती आहे. एक जे फक्त जमिनीपासनं 6 इंचाच्या थरामध्ये काम करत असते त्याला आपण एपीजिक म्हणतो. म्हणजे ते फक्त जमिनीच्या पृष्ठभागावरती काम करतं. आपण जे गांडूळ युनिट मध्ये वापरतो ह्या सगळ्या प्रजाती जे आहेत ते एपीजिक प्रकारचे आहेत. मग ते एसिनिया फेटिडा असो किंवा युटिलिस युजिनी असो हे सगळे एपीजिक आहे. हे थरावरचं जे काही आहे ते खाण्याचं काम करतात. पण ही जी गांडुळांच्या प्रजाती आहेत ते जमिनीमध्ये आपल्याला फारसं उपयोगी ठरत नाहीत. मात्र कुठल्याही काडी कचऱ्याचा जर आपल्याला गांडूळ खत बनवायचं असेल तर त्यांच्यासाठी या प्रजाती अतिशय चांगल्या आहेत. कारण यांची खाण्याची सवय जी आहे ती खूप अतिशय वोरेशियस फीडर आहे. आणि जितकं त्याचं शरीराचं वजन असतं तेवढंच ते खातं आणि असं कितीतरी वेळेस ते दिवसातनं खात राहतं. कारण गांडुळाला डोळे नसतात, त्याला काही दिसत नाही, म्हणून त्याच्या शरीराच्या संपर्कात जे काही काडी कचरा येतो ते सगळं खात असतात आणि ते विष्ठेच्या स्वरूपात बाहेर टाकत असतात. आणि हे जे विष्ठेच्या स्वरूपात बाहेर टाकलेली विष्ठा असते या विष्ठेतनच अन्नद्रव्यांचा पुरवठा जो आहे तो पिकांना होतो. एंडोजिक जे आहे ते साधारणतः 20 इंचीच्या खोलीपर्यंत जात असतात आणि जात असताना ते सरळ जात नाही तर ते झिगझॅग पद्धतीने जात असतात. आणि शेवटची जी एनेसिक आहे ते एनेसिक प्रकारचं जे आहे ते साधारणतः 60 इंचापर्यंत खोल जातात आणि ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने ते परत निघत नाही, दुसऱ्या मार्गाने निघतात. म्हणून जमिनीची खोलवरची नांगरट करण्याचं काम हे गांडूळ करतात. मित्र, कंपोस्ट आपण टाकलं, गांडूळ खत आपण टाकलं, याच्यातनं पिकाचं पोषण निश्चितच होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला काही बायोस्टिम्युलंट सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये वापरले पाहिजे. बायोस्टिम्युलंट्स म्हणजे असे पदार्थ की जे लिक्विडच्या स्वरूपात असतात, ते खत म्हणून कार्य करत नाहीत, पण जमिनीमध्ये असणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यांना क्रियाशील करण्यासाठी हे अतिशय महत्वाचे असतात. आणि यांचा वापर जर आपण जमिनीमध्ये केला तर ते सगळ्या सूक्ष्मजीवांना क्रियाशील करतात आणि पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करतात. असा सगळ्यात जास्त आजकाल वापरला जाणारा जो बायोस्टिम्युलंट आहे तो आहे जीवामृत. अतिशय चांगले रिझल्ट या जीवामृतचे जे आहे ते आपल्याला शेतामध्ये पाहायला मिळतात. जे लोक वर्षानुवर्ष जीवामृत वापरतायत, तुम्ही जर त्यांच्या शेतीत गेले तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही गादीवर जाताय. इतकी मऊ आणि भुसभुशीत जी आहे ते त्यांची जमीन झालेली. तर जीवामृत बऱ्याच लोकांना माहिती आहे की वो कसं तयार करतात. साधारणतः आपण 10 ते 20 किलो देशी गाईचं शेण घेतो, 200 लिटरच्या ड्रम मध्ये ते टाकतो, 5 ते 10 लिटर गोमूत्र घेतो, 2 किलो गुळ घेतो. गुळ जर मिळत नसेल तर तुमच्याकडे जर फळं असतील तर फळांचं जे काही अतिशय बारीक लग्न करून चटणी केली त्याचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतो. बेसन पीठ जे आहे ते आपण 2 किलो घेतो, 200 लिटर पाणी त्याच्यामध्ये टाकतो आणि 50 ग्राम जे आहे ती वडाखालची माती किंवा बांधावरची माती जी त्याच्यामध्ये आपण टाकतो. आणि साधारणतः 48 तास जे आहे ते आपण त्याला ढवळायचं असतं. 48 कमीत कमी 48 तास आपण त्याच्यामध्ये ठेवायचंच असतं. 48 तासानंतर हे वापरायला जे आहे ते आपण सुरुवात केली पाहिजे आणि 7 दिवसाच्या आत जे आहे ते आपण याला वापरून जे आहे ते संपवतो. बरेच लोक चूक हे करतात की 7 दिवस ते ठेवतात आणि त्यानंतर वापरायला सुरुवात करतात. तर ही चूक जी आहे आपण दुरुस्त केली पाहिजे की 7 दिवसाच्या आत जी आहे ते आपण त्याचा वापर करून जे आहे ते संपवलं पाहिजे. 7 दिवसापेक्षा जास्त ते आपण. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट जी जीवामृत तयार करताना लोकांनी लक्षात घ्यायची की ते उन्हात आपल्याला तो ड्रम जो तो ठेवायचा नाही, तो सावलीमध्ये ठेवायचा आहे. आणि जे गोमूत्र तुम्ही वापरणार आहात तर गोमूत्र हा फक्त तुम्ही प्लास्टिकच्या बादलीमध्ये किंवा ड्रम मध्येच तुम्ही जे आहे ते साठवत चला. कुठल्याही धातूचा म्हणजे लोखंडी किंवा अॅल्युमिनियमच्या अशा कुठल्याही भांड्यामध्ये गोमूत्र तुम्ही ठेवू नये.
कारण त्या गोमूत्राची क्रिया त्या धातू बरोबर होते आणि मग त्याची कार्यक्षमता, त्या गोमूत्राची कार्यक्षमता कमी होत जाते. म्हणून प्लास्टिकच्याच बादलीमध्ये किंवा प्लास्टिकच्या ड्रममध्ये जे आहे ते गोमूत्र जे आहे ते आपण टाकतो. हे जीवामृत देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आता लोकांनी शोधून काढलेल्या आहेत. काही आता पाईपलाईनच्या माध्यमातून देतात, काही जे आहे ते ज्या ठिकाणी पाण्याची चारी असते तिथं फक्त ठेवून देतात आणि त्याच्यातनं दिलं जातात. आता काही लोक जे आहे ते ड्रिपने देतात. वेगवेगळ्या पद्धती आता लोकांनी त्याच्यामध्ये. आता काही लोकांचा प्रश्न असा असतो की जीवामृत जर आम्हाला जास्त दिवस ठेवता येत नसेल तर मग आम्ही काय केलं पाहिजे. तर त्यांच्यासाठी पर्याय आहे ते घन जीवामृताचा. तुम्ही घन जीवामृत तयार करू शकता आणि तो साधारणतः 6 महिन्यापर्यंत जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. घन जीवामृत तयार करण्यासाठी तुम्हाला लागतं 100 किलो जे आहे ते दूध देणाऱ्या गाईचं शेण, 1 किलो जे आहे ते तुम्हाला गुळ किंवा फळांची चटणी, 2 किलो बेसन लागतो, 50 ग्राम जे आहे ती माती लागते आणि 1 लिटर जे आहे ते गोमूत्र लागतं. इथं फरक लक्षात घ्या. इथं गोमूत्राचं प्रमाण कमी झालेलं आहे, इथं गुळाचं प्रमाण कमी झालेलं आहे, इथं पाण्याचं प्रमाण जे आहे ते अतिशय कमी. मग आपण काय करतो, 100 किलोग्राम जे गोबर आहे ते पूर्णतः आपण पॉलिथिनवरती किंवा फरशीवरती जे ते पसरून देतो. त्याच्यामध्ये जे आहे ते आपण गुळ टाकतो, त्याच्यावर मध्ये माती टाकतो, त्याच्यावरती ते गोमूत्र जे 1 लिटर जे आहे ते आपण त्याला शिंपडून देतो. फावड्याच्या सहाय्याने जे आहे ते चांगलं मिक्स करून देतो. 48 तास जे आहे ते आपण सावलीच्या ठिकाणी त्याला ठेवून देतो आणि नंतर 48 तासानंतर जे काही तयार झालेलं हे घन जीवामृत असेल ते आपण पोत्यामध्ये भरून जे आहे ते ठेवू शकतो. अंधाऱ्या ठिकाणी ठेवलं तर 6 महिन्यापर्यंत जे आहे ते आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. या घन जीवामृत तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे शेण आपण वापरणार आहात ते कमीत कमी 7 दिवस आधी जे आहे ते सावलीमध्ये ठेवलेलं असावं आणि परत एकदा गोमूत्र जे आहे जे मी तुम्हाला सांगितलं की ते धातूच्या बर्तनमध्ये जे आहे ते ठेवलेलं नाही. आजकाल लोकांना बाजारातनं ह्युमिक ऍसिड घ्यायची फार सवय लागलेली आहे. 600-800 रुपये लिटरचं ह्युमिक ऍसिड जे ते बाजारात आणतात आणि ते पिकांना देण्याची त्यांची सवय वाढलेली. त्यांना वाटतं की ह्युमिक ऍसिड आपण दिलं तर आपल्या पिकांची वाढ चांगली होणार आहे. हे ह्युमिक ऍसिड सुद्धा जे आहे ते आपण घरच्या घरी जे आहे ते अतिशय कमी खर्चामध्ये मिळू शकतो. आपल्याला 20 लिटर गोमूत्र लागतं, 5 लिटर जे आहे ते ताक लागतं. हे गोमूत्र आणि ताक जे आहे ते आपल्याला एकत्र करायचं आहे. तो 2 दिवस जे आहे ते सावलीत ठेवून द्यायचं. तिसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये 250 ग्रॅम गुळ टाकायचं, आणखी 24 तास ठेवायचं. अशा प्रकारे आपल्याला साधारणतः 3 दिवसामध्ये जे आहे ते तुमचं ह्युमिक ऍसिड तयार होतं आणि हे जे प्रमाण तयार झालेलं आहे हे 1 एकरसाठी तुम्ही देऊ शकता. आणखी जीवामृत सारखाच एक प्रकार बायोस्टिम्युलंट आहे, दुसरा तो आहे संजीवक. या संजीवक बायोस्टिम्युलंट साठी आपल्याला लागतात गोमूत्र 100 लिटर. आता हे मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठीचं प्रमाण आहे. शेण जे लागतं 100 ते 200 किलो लागतं, गुळ अर्धा किलो लागतो, म्हणजे किलो लागतो आणि पाणी जे आहे ते साधारणतः 300 लिटर लागतं. हे 10 दिवस त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्याच्यामध्ये आंबट ठेवतो आणि मग 1 लिटर याच्यात द्रावण आणि 20 लिटर पाणी या प्रमाणात जे आहे ते आपण याची जमिनीला जे आहे ते ड्रेंचिंग करू शकतो, ड्रिपच्या माध्यमातून करू शकतो किंवा याचं जे आहे ते आपण स्प्रेइंग ही जे त्याच्यामध्ये करू शकतो. हे संजीवक जर आपण वापरलं तर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या जी आहे ती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढते. जे मोहनशंकर देशपांडे यांनी सांगितलेलं अमृत पाणी, याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या म्हणजे जीवामृत असेल, संजीवक असेल, अमृत पाणी असेल, या सगळ्यांचा बेसिक थेरी सेम आहे. फक्त याच्यातलं लागणारे पदार्थांचा प्रमाण बदललेलं आहे आणि काही गोष्टी जे त्याच्यामध्ये बदललेल्या आहेत. आता अमृत पाणीमध्ये शेण आपण वापरतो 10 किलो, पण याच्यामध्ये मध टाकण्याचे सांगितलेलं आहे. 500 ग्रॅम, अर्धा किलो साधारणतः मध टाकणं. आता अर्धा किलो मध जर आपण टाकलं तर हे काही आपल्याला परवडणारी होणार नाही. म्हणून त्याच्याऐवजी आपण अर्धा किलो गुळ वापरू शकतो. कारण शेवटी कार्य काय आहे, गुळ असेल किंवा मध असेल, दोघांचंही कार्य काय आहे की त्यांच्या गोडव्यामुळे जमिनीतले जे सूक्ष्मजीव आहे त्यांची क्रिया वाढवणं, याच्यासाठी आपण मध जो आहे तो त्याच्यामध्ये टाकतो. तर त्याच्यापेक्षा स्वस्त पर्याय आपल्याकडे गुळाचा आहे, तर गुळ जे आहे ते त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. तसंच याच्यामध्ये देशी गाईचं तूप सांगितलेलं आहे.
ते पाव किलो सांगितलेले. आता देशी गायचं तुपाचा भाव तुम्हाला चांगला माहिती आहे, साधारणतः 1,500 किलो पर्यंत त्याचा भाव आहे. तर हे जर आपण वापरायला गेलो तर हे आपल्याला परवडणार होणार नाही. म्हणून त्याला पर्याय म्हणून जे आहे ते साधारणतः आपण पाव किलो राईचं तेल जे आहे ते त्याच्याऐवजी वापरू शकतो. आणि 200 लिटर पाण्यामध्ये हे आपण त्याच्यामध्ये मिक्स केलं तर हे 200 लिटरचं जे काही द्रावण तयार होईल ते 1 एकरसाठी जे आहे ते आपण ड्रेंचिंग जी आहे ती याची मातीमध्ये जे करू शकतो. अमृत घोल नावाचा आणखी एक प्रकार आहे. ही एक बायोस्टिम्युलंट आहे, ज्याच्यामध्ये आपण गोमूत्र जे आहे ते 5 लिटर वापरतो, शेण 1 किलो वापरतो. आणि याच्यामध्ये जे सडलेले फळं असतात त्यांचं ज्यूस काढून ते साधारणतः 1 लिटर जे आहे आपण त्याच्यामध्ये टाकतो. हे 5 दिवस ठेवतो. हे जे काही द्रावण तयार होईल ते साधारणतः 1 एकरसाठी आपल्याला पुरेसं होतं. 20 ते 30 लिटरचा हा स्प्रे होऊ शकतो आणि हा जमिनीवरती आपल्याला जे आहे ते आपण स्प्रे करू शकतो. एका एकरला साधारणतः 60 ते 100 लिटर पर्यंत आपल्याला हे लागतं. आणि हे वापरल्यामुळे जर आपल्या फ्लॉवरिंग जे आहे, फुलं देण्याची क्षमता जी आहे ते त्या वनस्पती वाढते. त्याचं स्प्रेइंग जर आपण केलं. एक महत्वाची गोष्ट आणखी मी या निमित्ताने सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा आपण खूप कष्टाने सगळ्या प्रकारची खतं तयार करतो, पण नेमकं त्यांना कुठं द्यावं ही जागा खतं देण्याची आपली चुकत असते. आणि म्हणून आपल्याला फर्टिलायझर यूज एफिशियन्सी जी आहे त्याच्यामध्ये कमी भेटत. तर साधारणतः थंब रूल असा आहे की भर दुपारी त्या झाडाची सावली जशी पडत असेल तसं आपल्याला रिंग केली पाहिजे. साधारणतः 1 फूट रुंद आणि 6 इंच खोल सगळ्या प्रकारचा कंपोस्ट जे आहे ते आपण या रिंग मध्ये दिलं पाहिजे. आणि इथं कंपोस्ट टाकल्यावरती जे काही बायोस्टिम्युलंट तुम्ही वापरणार असाल, मग जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, अमृत गोल्ड असेल, काय जे असेल ते तुम्ही याच रिंग मध्ये जे आहे ते दिलं पाहिजे. याचं कारण असं आहे की पांढऱ्या मुळ्या जे अन्नद्रव्य शोषण करतात त्यांची घनता जी आहे ती या परिसरामध्ये जास्त असते. तुम्ही जर झाडाच्या बुंद्याजवळ जे आहे ते खत टाकलं तर ते झाडाला मिळू शकत नाही, कारण त्या ठिकाणी सोट मुळं असतात आणि सोट मुळांचं कार्य हे काही अन्नद्रव्य शोषण करणं नाही, तर ते फक्त झाडाला आधार देतात. म्हणून आपण खत कुठं देतोय यालाही अतिशय महत्व आहे. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की या पीक पोषणाच्या शास्त्रामध्ये तुम्ही जमिनीला तर खाऊ घातलंच, पण पहिल्या 3 वर्षामध्ये जोपर्यंत तुमच्या जमिनीतलं सेंद्रिय कर्ब वाढत नाही तोपर्यंत पिकाची गरज भागवण्यासाठी आपल्याला फोलियर फीडिंग सुद्धा या ऑर्गॅनिक पद्धतीने करावं लागतं. म्हणजे पिकांना काही संजीवक जी आहे ती आपल्याला त्याची स्प्रेइंग जी आहे ती आपल्याला करावी लागणार आहे, जेणेकरून त्या पिकाची गरज जी आहे ती संपूर्णतः त्याच्यात. मग आपण या ठिकाणी अमिनो ऍसिड्सचा वापर करणार आहोत. आता बरेच वेळेस लोक जे आहेत ते अमिनो नावाचे औषध बाजारात आणतात. हे अमिनो दुसरं तिसरं काही नसून अमिनो ऍसिड आहे. हे अमिनो ऍसिड सुद्धा आपल्याला घरच्या घरी तयार करता येतात. त्याच्यासाठी अतिशय चांगल्या सोप्या पद्धती येतात आहे. साधारणतः 7 अंडी घ्यायची. आता मी जे तुम्हाला सांगतो ते अंडजनित अमिनो आम्ले, अंड्यांपासून अमिनो आम्ले बनवण्याची प्रक्रिया आहे. 7 अंडी घ्यायची, ती अख्खी घ्यायची, टर्फला सकट घ्यायची, फोडायची नाही. नाहीतर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला आता ऑमलेट तयार करायचं तुम्ही फोडून टाकाल. फोडायची नाही, अख्खी अंडी घ्यायची आहे. ती एका काचेच्या बरणीमध्ये ठेवायची, प्लास्टिकच्या बरणीमध्ये नाही, काचेच्या बरणीमध्ये ठेवायची आहे. आणि ती अंडी बुडतील इतकं निंबूचं रस जी आहे ती त्याच्यामध्ये टाकायचं आहे. 15 दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल की ते अंड्यांचं जे वरचं पांढरं कवच आहे ते पूर्णतः विरघळून जातं. ते पांढरं कवच विरघळून गेल्यावरती तुम्ही ते अंडी जी आहे ते ढवळून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पाव किलो गूळ टाकायचा आहे. 15 दिवसांनी तुम्हाला आणखी पाव किलो गूळ टाकायचा आहे. आणखी 15 दिवस ठेवायचा आहे. साधारणतः 1 महिन्यामध्ये तुमचे अंडेजनित अमिनो आम्ले तयार होऊन जातात. एका पंपाला 1 मिली या प्रमाणात, एका लिटरला 1 मिली, एका पंपाला 15 मिली या प्रमाणात जे आहे ती याची फवारणी जी आहे ती आपण त्याच्यामध्ये करू शकतो. पालेभाज्यांसाठी जर तुम्ही याची फवारणी करत असाल तर तुम्ही केव्हाही म्हणजे पीक उगवून आल्यानंतर तुम्ही सुरुवात केली तर त्याची केव्हाही तुम्ही फवारणी केली तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण फळ झाडांच्या बाबतीत किंवा फळवर्गीय भाजीपाल्याच्या बाबतीत आपल्याला एक काळजी घ्यावी लागेल
की पीक फुलावर येण्याच्या 15 ते 20 दिवस आधी आपल्याला याची फवारणी बंद करावी लागेल. पीक फुलावर आलं आणि त्याची फळधारणा झाली, साधारणतः फळं वाटाण्याच्या आकाराची एवढी झाली की तेव्हा याची एक फवारणी, दुसरी फवारणी फळं जी आहेत ती सुपारीच्या आकाराची झाली तेव्हा दुसरी फवारणी, आणि तिसरी फवारणी फळं जेव्हा अंड्याच्या आकाराची होईल तेव्हा तिसरी फवारणी जी आहे आपण त्याच्यामध्ये करायला पाहिजे. हे वापरल्याने जे आहे तुमच्या फळांची चकाकी वाढते, फळांची साईज वाढते, फळांची गोडी वाढते. आता याच्यामध्ये कुठलंही रॉकेट सायन्स नाही किंवा कुठलाही जादूटोणा नाही. याच्यामध्ये अतिशय सिंपल असं शास्त्र आहे. अंडे हे प्रोटीन रिच मटेरियल आहे आणि ज्यांचा ऍग्रिकल्चरचा कोर्स झालेला आहे, बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण वाचलेलं आहे की अमायनो ऍसिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन. म्हणजे अमायनो ऍसिड्स एकमेकाला पेप्टाइड लिंकेजने जोडले जातात आणि प्रोटीनची निर्मिती होते. आणि निंबूचं रस जे आहे ते सायट्रिक ऍसिड आहे. हे सायट्रिक ऍसिड काय करतं की ह्या प्रोटीन्स मधलं पेप्टाइड लिंकेज जे ब्रेक करतं आणि अमायनो ऍसिड रिलीज करतं. आणि अमायनो ऍसिडचं कार्य जे आहे ते कुठल्याही वनस्पतीची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करणं, शाखीय वाढ करणं. म्हणून आपल्याला आपल्या पिकाला अतिशय जोमदार वाढ व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला हे अंडेजन्य अमिनो आम्ल जे आहे ते तुम्ही वापरू शकता. पण हे लक्षात ठेवा की हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा निर्णय घेता. असंच मच्छीपासून ही अमायनो ऍसिड तयार करतात. मच्छी हे सुद्धा प्रोटीन रिच मटेरियल आहे. साधारणतः 1 किलो मच्छी तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये 1 किलो गूळ टाका. साधारणतः 26-27 दिवसामध्ये जे आहे ती मच्छी पूर्णतः त्याच्यामध्ये विरघळून जाते. तिखट कपटी रंगाचं द्रावण तयार होतं. ज्याला वापरण्याची पद्धत, वापरण्याची वेळ ही जसं मी तुम्हाला अंडेजनित अमिनो आम्लाच्या बाबतीत सांगितलं तसंच तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की फळगळ जी आहे खूप जास्त होते आणि फळगळ जी आहे ते कमी झाली पाहिजे. मित्र, या ठिकाणी मी मुद्दामून तुम्हाला सांगू इच्छितो की फळगळ ही एक नैसर्गिक क्रिया आहे, ती झालीच पाहिजे. जर फळगळ झाली नाही तर ते जे काही झाड आहे ते त्या फळांचं पोषण करू शकणार नाही एवढ्या जास्त संख्येमध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न मिळेल. पण जे फळं अंड्याच्या आकारापेक्षा जास्त मोठी झाली आणि ती जर गळून पडली तर त्यावेळेस आपला आर्थिक नुकसान होतं. ती गळून पडू नये म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. अतिशय छोटी छोटी जी फळं आहे ती नैसर्गिक गळ आहे आणि ती होतच राहणार आहे, ते आपण थांबवू शकत नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. पण मोठी फळं गळून पडू नये, कारण मोठी फळं गळून पडली तर आपला आर्थिक नुकसान जो आहे त्याच्यामध्ये होतो. म्हणून फळगळ कमी करण्यासाठी एक प्रयोग जे तुम्हाला सांगतो. कारण या सृष्टीमध्ये नारळ हा एक फळ असा आहे की जो सहजासहजी झाडावरनं जी आहे ते तुटून पडत नाही. जेवढं सहजासहजी संत्र्याचं फळ गळून पडतं किंवा आंब्याचं फळ गळून पडतं किंवा चिकूचं फळ गळून पडतं, तेवढं सहजासहजी नारळाचं फळ गळून पडत नाही. असं जर राहिलं असतं तर मला वाटतं कोकणातल्या अर्ध्या लोकांचे डोके फुटलेले दिसते. नारळ जोपर्यंत त्याला युरोफाइड माइटचा अटॅक होत नाही किंवा कुठला रोग होत नाही तोपर्यंत नारळ सहजासहजी गळून पडत नाही किंवा तो पूर्ण पिकून फुटला तरच तो नारळ का गळून पडत नाही, कारण त्याच्यामध्ये लॅक्टोफायनिन नावाचा घटक आहे जो त्याची फळगळ होऊ देत. लॅक्टोफायनिन नावाचा घटक आहे जो त्याची फळगळ होऊ देत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 10 शाळी घ्यायची. शहाळी अशी घ्यायची की त्याच्यातनं आपल्याला खोबरा आणि पाणी दोघंही मिळाले पाहिजे आणि त्या शहाळ्याच्या पाणीमध्ये त्या खोबऱ्याचं जे आहे ते लगदा तयार करून घ्यायचा. लगदा तयार करून झाल्या की त्याच्यामध्ये इतकं पाणी टाकायचं की टोटल क्वांटिटी ही 10 लिटर झाली पाहिजे. हे 10 लिटर क्वांटिटी मध्ये जे तुम्ही हे शहाळ्याचं पाणी आणि त्याचा खोबऱ्याचा लगदा ठेवलेला आहे तो साधारणतः 10 दिवस आंबू द्यायचा. 10 दिवस आंबवल्यानंतर 1 लिटर हे द्रावण 10 लिटर पाणी या प्रमाणात तुम्ही फळांवरती जे आहे ते फळं वाटाण्याच्या आकाराचे असताना, सुपारीच्या आकाराचे असताना आणि अंड्याच्या आकाराचे असताना अशा 3 वेळेस त्याची फवारणी केली तर आपल्याला फळगळ जे आहे ते त्याच्यामध्ये कमी करता येतं. कारण आपण काय करतोय की त्याच्यातला जो लॅक्टोफॅनिन नावाचा घटक आपण जेव्हा 10 दिवस आंबवतो तर तो लॅक्टोफॅनिन नावाचा घटक जो आहे तो आपण त्या द्रावणामध्ये एक्स्ट्रॅक्ट करतो आणि हे लॅक्टोफॅनिन आपण आपल्या दुसऱ्या फळांमध्ये फवारतो आणि ते फळगळ जे आहे ते कमी करण्याचं काम जे आहे ते करत असतो. आणखी काही गोष्टी जे पिकांच्या वाढीसाठी आणि जे सेंद्रिय पद्धतीने पीक पोषणामध्ये महत्वाचे म्हणजे गोमूत्र. तर गोमूत्राचीही आपण फवारणी करू शकतो. मात्र एक लक्षात घ्यायचं आहे की गोमूत्राची फवारणी करताना एका पंपाला मात्र फक्त 250 मिली फक्त गोमूत्र आपण घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपण त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. कारण तुम्ही जर जास्त घेतलं
तर ते परत एकदा पानं जे आहे ते लुसलुशीत होण्याचं प्रमाण होतं आणि सचिन पेस्टचा किंवा रस शोषणाऱ्या किडींचा अटॅक जो आहे तो त्याच्यामध्ये वाढतो. आणि दुसरं असं की निव्वळ गोमूत्र वापरलं तर तुमची पिकं जळतात. पानं जे आहे ते पूर्णतः जळून जातात. म्हणून निव्वळ गोमूत्र जे त्याच्यामध्ये वापरायचं नाहीये. साधारणतः 1 लिटरला 250 मिलीपर्यंत गोमूत्र आपण वापरू शकतो. आणि हेच जर तुम्ही वेलवर्गीय भाजीपाला घेणार असाल, म्हणजे खास करून दुधी भोपळा सारखी पिकं जर तुम्ही घेणार असाल, तर त्याच्यामध्ये फक्त 150 मिलीच आपण एका पंपाला वापरायचा आहे. 250 मिली सुद्धा वापरायला नको. तर ही काळजी जी आपण त्याच्यामध्ये घेतली पाहिजे. ताक, ताजं ताक सुद्धा जे आहे ते अतिशय चांगलं प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे. आणि साधारणतः पाव किलो तर अर्ध्या लिटर पर्यंत आपण एका पंपाला जे आहे ते वापरू शकतो. याचं जर आपण स्प्रेइंग केलं तर आपल्या झाडाची वाढ जी आहे ती चांगली होऊ शकते. आपल्या झाडाचं फोलियर फिडिंग जे आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकतो. गाईचं दूध सुद्धा फवारण्यासाठी वापरू शकतो. हे सुद्धा एक पिकाचं वृद्धिकारक म्हणून काम करतं. म्हणून ते सुद्धा एका पंपाला साधारणतः पाव लिटर ते 2.5 लिटर पर्यंत आपण त्याच्यामध्ये वापरू पाव लिटर ते अर्धा लिटर पर्यंत जे आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. आता मी तुम्हाला अंड्यांपासून अमिनो ऍसिड बनवायला सांगितली, त्यानंतर मच्छीपासून अमिनो ऍसिड बनवायला सांगितले. आता काही लोक असू शकतात की जे अंडे मच्छीला हात पण लावत नाहीत, मग त्यांनी काय करावं? मग त्यांच्यासाठी आपण हे सोयाबीन टॉनिक जे आहे त्याचा हा प्रकार जो आहे तो आपण त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी सांगतो. सोयाबीनचे जे बी असतात त्याच्यामध्ये अनेक महत्वपूर्ण असं पोषक तत्व असतात. नायट्रोजन असतो, कॅल्शियम असतो, सल्फर असतो. हे सोयाबीनच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात असतात. म्हणून याचा पिकांची वाढ करण्यासाठी जे आहे आपण वापरू शकतो. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की सोयाबीन हे पीक जे घेतलं जातं हे विदेशातलं डुकरांना ढेप पुरवण्यासाठी घेतलं जातं. आणि सोयाबीनची ढेप खाल्ल्यावरती तिथले जी काही डुकरं आहेत जे तिथं खाण्यासाठी वापरले जातात ते अतिशय ध्वस्तपुष्ट होतात. म्हणून सोयाबीन ह्या सोयाबीन मध्ये जे काही घटक आहेत ते जर आपण एक्स्ट्रॅक्ट केले आणि ते जर आपण पिकावरती फवारले तर पिकांची वाढ जी आहे त्याच्यामध्ये चांगली होऊ शकतो. ते तयार करण्यासाठी साधारणतः 1 किलो सोयाबीन जे आहे ते आपल्याला 24 तास पाण्यामध्ये भिजवायचं आहे. 24 तास भिजल्यानंतर हे बिया जे ते पूर्णतः फुलतात. या फुललेल्या बिया जे आहेत ते आपण त्याला बारीक कुटून घ्यायचं, मिक्सर मधनं कुटा किंवा खलबत्त्यात कुटा. आणि याच्यामध्ये जे कुठून जर तुमचं तयार झालेला लगदा असेल त्याच्यामध्ये 4 लिटर पाणी टाकायचं आहे, पाव किलो गूळ टाकायचा आहे. आणखी 3-4 दिवस जे आहे ते आपण त्याला ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर याची वस्त्रगाळ करून घ्यायची आहे. वस्त्रगाळ केल्यानंतर याची फवारणी जी आहे ते आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आणि हे सुद्धा एक अतिशय चांगलं पीक वृद्धिकारक आहे. साधारणतः एका पंपाला अर्धा लिटरचा प्रमाण जो आहे तो आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. आणि जर आपल्याला पाण्याबरोबर द्यायचं असेल, याचं जमिनीमध्ये द्यायचं असेल तर साधारणतः 25 ते 30 लिटर हे आपल्याला एका एकरासाठी लागेल. मित्र हो, मुद्दामून तुम्हाला मी सांगू इच्छितो की बेसिक काही गोष्टी जे ते आपल्याला माहित असल्या पाहिजे. मायक्रोन्यूट्रंट काय आहे, मॅक्रोन्यूट्रंट काय आहे, त्यातले प्रायमरी कुठले, सेकंडरी कुठले, हे कशासाठी माहित पाहिजे ते तुम्हाला मी सांगू इच्छितो. मी नेहमीच सांगतो की शेतीमध्ये सगळ्यात चांगलं खत जर कुठलं असेल तर ते पाय खत आहे. पाय खत म्हणजे काय की तुमचे पाय जे आहे ते शेतीला लागले पाहिजे. कारण ते पीक जे आहे ते तुमच्याशी बोलत असतं, तुम्हाला ते कळायला पाहिजे. आता त्याला मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता आहे का सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे ओळखण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्ही त्या वनस्पतीकडे पाहिले आणि जर त्याची वरची पानं जी आहे ती पिवळी पडली असतील किंवा त्याच्यावरती तुम्हाला कमतरतेची लक्षणं दिसत असतील तर समजायचं की त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता. आणि जर त्या पिकाची खालची पानं ही पिवळी पडत असतील तर त्याच्यात समजायचं की त्याच्यात मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता आहे. म्हणून कुठली पानं, जुनी पानं का नवीन पानं, कोणती पानांवरती आपल्याला लक्षण दिसत आहेत हे आपल्याला पाहायला पाहिजे. आणि त्यानुसार आपण निर्णय घेऊ शकतो की आपल्याला नेमकं काय वापरलं पाहिजे. वेगवेगळे डिसिजन्सी आहे हे बऱ्याच वेबसाईटवरती आपण जे त्याच्यामध्ये पाहू शकतो. वेळ खूप होत चाललेला आहे म्हणून मी सध्या हा भाग जो आहे तो स्किप करतो. हे महत्वाचा भाग मी तुम्हाला मुद्दामून सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की अमुक अन्नद्रव्याचा घटक आपण वापरलं
तर म्हणजे आपल्याला उत्पन्न चांगलं येणार आहे. मित्र, तुम्हाला उत्पन्न पाहिजे असेल तर सगळे अन्नद्रव्य लागतात. नत्र, सुरत, पालास, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बोरॉन, कॉपर, आयर्न, मॅंगनीज, झिंक हे सगळेच तुम्हाला लागतात. तरच तुम्हाला उत्पादन जे आहे ते मिळू शकतं. पण फळांची साईज वाढवायची असेल तर फळांची साईज वाढवण्यासाठी आपल्याला नत्र लागतो, सुरत लागतो, पालाश लागतो, कॅल्शियम लागतो, मॅग्नेशियम लागतो आणि बोरॉन लागतो. बाकी दुसरे कुठलेही घटक आपल्याला. फळांची संख्या वाढवायची असेल तर फळांच्या संख्येचा आणि नत्राचा काहीही संबंध नाही, काही कोरिलेशन नाही. फळांची संख्या वाढवायची असेल तर तुम्हाला स्फुरद लागतो, मॅग्नेशियम लागतो, बोरॉन लागतो आणि झिंक लागतो. तुम्हाला फळांचा वजन वाढवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नत्र लागतं, स्फुरद लागतो, पालाश लागतो, कॅल्शियम लागतो, मॅग्नेशियम लागतो, बोरॉन लागतो. म्हणजे तुम्हाला फळांच्या साईज साठी जी लागतात तीच गोष्ट तुम्हाला फळांचं वजन वाढवण्यासाठी देखील लागते. म्हणून आपल्याला कशासाठी फवारणी करायची आहे किंवा जमिनीमध्ये हे अन्नद्रव्य द्यायचं ते आपल्याला लक्षात असलं पाहिजे. म्हणून मुद्दामून हे चार्ट जो त्याच्यामध्ये आपण तुम्हाला दाखवला. आणि जर तुम्ही युरियाचा वापर जास्त झाला किंवा नत्राचा वापर जास्त झाला तर त्याच्यामध्ये त्या पिकाची किंवा त्या फळाची किपिंग क्वालिटी जी आहे ती कमी. ज्याही वेळेस तुम्ही नत्रजन्य खतांचा अधिक वापर करता तर त्याची स्टोरेज लाईफ, शेल्फ लाईफ जी ती कमी होते, कारण त्या पिकाचा, त्या फळाचा फर्मनेस किंवा कडकपणा जो आहे तो त्याच्यामुळे कमी होतो. हे काही पिकांचं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की कुठले पीक साठी कुठलं अन्नद्रव्य लागतं हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी काय काय घटक महत्वाचे असतात. एक तर जमिनीचा सामू हा महत्वपूर्ण घटक आहे. तुमचा सामू कसा आहे त्याच्यावरती कोणतं अन्नद्रव्य उपलब्ध होईल हे आपल्याला ठरवता येतं. जसं तुमचा सामू जर आता 5.5 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला कॉपर मिळेल, लोहा मिळेल, मॅंगनीज मिळेल, झिंक मिळेल, बोरॉन मिळणार नाही. तुमचा जमिनीचा सामू 7 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काहीच मिळणार नाही, फक्त जे मॅंगनीज जे आहे मॅग्नेशियम जे आहे पाणी साचून राहत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये लोह जे आहे ते मिळू शकणार नाही. कॉपर थोड्या प्रमाणात मिळेल, मॅंगनीज आणि झिंक मिळेल जर पाणी साचून राहत असेल. तर या कंडिशन आहे किंवा त्या ठिकाणी समजून घ्या पाणीच नसेल तर कुठलंही अन्नद्रव्य जे आहे त्याच्या ठिकाणी आणि जर तुमच्या जमिनीचं ह्युमस कंटेंट चांगलं असेल, तुमच्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब चांगलं असेल तर तुम्हाला सगळे प्रकारचे अन्नद्रव्य त्याच्यामध्ये मिळू शकतात. हे मुद्दा म्हणजे या ठिकाणी दाखवतो की आपल्याला निसर्गामध्ये सगळ्या गोष्टी बॅलन्स मध्ये लागतात. एक गोष्ट जरी वाढली तर ती दुसऱ्या गोष्टीवरती परिणाम करत असते. जसं इथं या दाखवलेलं आहे की तुमचं नत्र वाढलं तर तुमचं पोटॅशियम आणि कॅल्शियम त्या पिकाला कमी मिळतं. तुमचं पोटॅशियम वाढलं तर नत्र, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कमी मिळतं. तुमचं कॅल्शियम वाढलं तर बोरॉन, मॅग्नेशियम, फॉस्फरस कमी मिळतं. असं प्रत्येक घटक एकमेकांवरती परिणाम करत असतो. इथं दाखवलेलं आहे की कुठला घटक हे लाल बाणांनी दाखवलेले हे दोन वेगळं चालत नाही आणि हे हिरव्या बाणांनी दाखवले ते एकमेकाला पूरक आहे. हे उत्पादन येण्यासाठी सगळ्या गोष्टी प्रमाणात पाहिजे. एक ही गोष्ट कमी झाली तर आपलं उत्पादन जे आहे आपल्याला मिळत नाही. जसं इथं दाखवलं पाणी वाहून जातं एक जरी त्याच्यातली आपण फळी कमी केली तरी, तसंच या उत्पादनाच्या बाबतीत देखील आहे. आणि हे पीएच काय पाहिजे त्याच्यानुसार जमिनीच्या अन्नद्रव्याचे उपलब्धते काय परिणाम होतात हे आपण त्या ठिकाणी साधारणतः न्यूट्रल पीएच मध्ये सगळ्याच प्रकारचे अन्नद्रव्य जे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात. बरेच वेळेस आक्षेप हे केला जातो की ठीक आहे आम्हाला समजलं की या गोष्टीची कमतरता आहे, मग सेंद्रियमध्ये त्याची पूर्तता केली याचा सोर्स काय आहे. तर सगळ्याच प्रकारच्या अन्नद्रव्यांचा सोर्स जो आहे तो आपण या ठिकाणी नायट्रोजन. तर नायट्रोजन जर आपल्याला पुरवायचा असेल तर सुकलेल्या पाल्यापाचोळ्यापासून मिळतं, सुकलेलं रक्तापासून मिळतं, कॉफीपासून मिळतं, या सगळ्यापासून नायट्रोजनचा पुरवठा जो आहे तो आपण त्याच्यामध्ये. पोटॅशियम हा राखेपासून आपल्याला मिळू शकतो. फॉस्फरस जे मायक्रोरायझर जे फंजाय आहे त्याच्यापासून आपल्याला मिळू शकतं. रॉक फॉस्फेट पासून जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतं. रॉक फॉस्फेटमध्येही फॉस्फरसचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. हाडाच्या चुरापासून जे आहे ते आपल्याला फॉस्फेट जे आहे ते त्याच्यामध्ये मिळू शकतो. कॅल्शियम हे चुनापासून आपल्याला मिळू शकतो. हाडाच्या चुरापासून जे आहे ते त्याच्यामध्ये मिळू शकतो. अंड्याच्या कवचाच्या पावडर पासून आपल्याला जे आहे ते कॅल्शियम मिळू शकतो. मॅग्नेशियम जे आहे ते सैंधव मिठापासून जे आपल्याला मिळू शकतो. त्याचबरोबर लोह जे आहे तर लोहाचे जे खिळे असतात त्याच्यापासून मिळू शकतो. तुम्हाला पुढे ह्याची मायक्रोन्यूट्रियन्स कसे तयार करावे, मायक्रोन्यूट्रियन्सचं मिक्सचर ऑर्गॅनिक मध्ये कसं तयार करावं हे देखील जे आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर अशी कुठली गोष्ट नाही, असं कुठलं अन्नद्रव्य नाही की ज्याला ऑर्गॅनिक मध्ये सोर्स नाही. इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे की जर आपल्याला कॅल्शियम पाहिजे असेल तर आपण शेणापासून जे आहे
ते लिक्विड फर्टिलायझर तयार करू शकतो. साधारणतः 65 किलो शेण आपण त्या 200 लिटरच्या बॅरल मध्ये घेतलं, त्याला 3 महिने जे आहेत आपण चढवत ठेवलं आणि नंतर 1 लिटर हे द्रावण 9 लिटर पाणी याप्रमाणे आपण जे आहे ते ड्रेंचिंग केलं तर आपल्याला नत्रासाठी जर आपल्याला हे लिक्विड फर्टिलायझर तयार करायचं असेल, फोलियर स्प्रेसाठी लिक्विड फर्टिलायझर तयार करायचं असेल, तर कुठलाही द्विदल वर्गीय पाला घ्या, तो 200 लिटरच्या बॅरल मध्ये 2/3 ड्रम भरेल इतका पाला त्याच्यामध्ये टाका. त्याच्यामध्ये थोडा शेण टाका, थोडा गोमूत्र टाका, म्हणजे 10 किलो शेण टाका आणि 5 लिटर त्याच्यामध्ये गोमूत्र टाका आणि 2 महिने जे आहे ते तुम्ही ते बॅरल जे आहे ते सडवत ठेवा. 2 महिन्यामध्ये हे तुमचं नायट्रोजनसाठी लिक्विड फर्टिलायझर तयार होतं. 1 लिटर हे द्रावण, 9 लिटर पाणी याप्रमाणे त्याची ड्रिंकिंग करू शकतो, याची आपण फुल स्प्रे करू शकतो आणि आपल्या नत्राचा जर कमतरता वाढत असेल तर याप्रमाणे आपण हा फोलियर स्प्रे या नायट्रोजनचा देऊ शकतो. पोटॅशियमच्या साठी आपण राखेपासून तयार केल्यानंतर 25 किलो राख जे त्याच्यामध्ये देऊ शकतो. आता जे काही मी तुम्हाला लिक्विड फर्टिलायझर तयार करायला सांगणार आहे त्याच्यामध्ये 10 किलो शेण आणि 5 लिटर गोमूत्र हे फिक्स आहे. बाकी जे इन्ग्रेडियंट्स जे त्याच्यामध्ये बदलत जाणार आहेत आणि ते तयार होण्याचा कालावधी जो बदलत जाणार आहे. पोटॅशियमसाठी राखेपासून आपण तयार करू शकतो. साधारणतः 25 किलो राख आपण 200 लिटर पाण्यामध्ये घेतो, 3 महिने ते ठेवतो, नंतर 1 लिटर हे द्रावण, 9 लिटर पाणी याप्रमाणे आपण याची फवारणी करू शकतो. फॉस्फरससाठी रॉक फॉस्फेट 10 किलो आपल्याला लागतं. 3 महिन्यामध्ये हे लिक्विड फर्टिलायझर तयार होईल. 1 लिटर हे द्रावण, 9 लिटर पाणी याप्रमाणे त्याची फवारणी सगळ्याच प्रकारचे मायक्रोन्यूट्रंट आपल्याला जर पाहिजे असतील तर आपण मच्छीचं कूट आहे, मच्छीचं कूट 12.5 किलो जर घेतलं, 6 महिने जर ते आपण ते सोडू दिलं त्या 200 लिटर पाण्यामध्ये, तर सगळ्याच प्रकारचे मायक्रोन्यूट्रंट या मच्छीच्या कुटाच्या लिक्विड फर्टिलायझर तयार होऊ शकतात आणि हे लागण्याचं प्रमाण देखील कमी आहे. साधारणतः 1 लिटर हे द्रावण आणि 30 लिटर पाणी या प्रमाणात जर याची आपण फवारणी केली तर सगळ्याच प्रकारचे मायक्रोन्यूट्रंट जे आहेत कोकणातली माणसं मात्र जी आहे ते समुद्रातली शेवाळचा उपयोग करू शकतो, कारण सगळ्याच प्रकारचे जे काही झाईन्स आहेत ते समुद्रातल्या शेवाळापासूनच बनवले जातात. खास करून सार्गझम नावाचा जो शेवाळ आता कोकणाच्या समुद्रामध्ये सापडतो, तर सार्गझम पासून जे आहे ते आपण ते तयार करू शकतो आणि याला वापरण्याचं प्रमाण देखील एकाच रित्या प्रमाणात आहे. मायक्रोन्यूट्रंट तयार करण्याचा एक शेवटचा फॉर्म्युला सांगतो. सगळ्याच प्रकारचे मायक्रोन्यूट्रंट जे आहे ते आपण त्याच्यापासून तयार करू शकतो. साधारणतः मक्याचं पीठ 1 किलो लागतं, चणा किंवा तुरीचं पीठ 1 किलो लागतं, मुंगाचं पीठ जे आहे ते 1 किलो लागतं, तूर जे आहे ते 1 किलो लागतं, सोयाबीन 1 किलो लागतो, त्यानंतर राईचं पीठ जे आहे ते 1 किलो लागतं, तिळीचं पीठ जे आहे ते 1 किलो लागतं, 100 ग्रॅम जे आहे ते आपल्याला खिळे लागतात. त्यानंतर कॉपरची पीसेस म्हणजे वायर जी असते आपली तांब्याची तार जी आहे ती साधारणतः 100 ग्रॅम आपल्याला त्याच्यामध्ये लागते. गेरू जे आहे, गेरू माती जी आहे ती साधारणतः अर्धा किलो लागते आणि 50 लिटर कोणताही डिकम्पोजर कल्चर घ्या. मग तुम्ही ते ट्रायकोडर्मापासून केलेलं डिकम्पोजिंग कल्चर घ्या किंवा जे गाझियाबादवाल्यांनी तयार केलेलं डिकम्पोजिंग कल्चर आहे ते तुम्ही घ्या, एनसीओने तयार केलेलं, किंवा S9 कल्चर जे बायोडेमिक वाले विकतात ते कल्चर. कुठलाही डिकम्पोजिंग कल्चर घ्या ते साधारणतः 50 लिटर आपल्याला लागतं. हे सगळे आपल्याला एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे, 21 दिवस ठेवायचं आणि 21 दिवस ते घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला ढवळायचं आहे. सकाळ संध्याकाळ ढवळायचं आहे. 21 दिवसामध्ये हे तुमचं लिक्विड फर्टिलायझर जे आहे ते तयार होतं. हे लिक्विड मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर सगळ्याच प्रकारच्या, कारण याच्यामध्ये आपण जेव्हा खिळे टाकतो तर त्याच्यातनं आयर्न मिळतं. त्यावेळेस आपण ते तांब्याची तार टाकतो त्याच्यातनं जे आहे ते आपल्याला कॉपर मिळतो. त्यानंतर हे जे काही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आटे वापरलेले आहेत त्याच्यातनं दुसरे सगळ्याच प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट त्याच्यातून मिळतात आणि अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला या बाजारात कुठलेही मायक्रोन्यूट्रिएंट जे अतिशय महाग आहेत ते आणण्याची गरज नाही. त्याचं तुम्ही फर्टिगेशन करू शकता, त्याची तुम्ही स्प्रेइंग करू शकता. साधारणतः 5% जे आहे ते मायक्रोन्यूट्रिएंट सोल्युशन आपल्याला वापरायचं आहे. 100 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर हे सोल्युशन वापरायचं आहे आणि 2 वेळेस आपल्याला वापरायचं आहे. एक वेळेस फ्लावरिंगच्या म्हणजे आधी आणि दुसऱ्यांदा फळदारणा झाल्यानंतर जे आहे आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. अतिशय चांगले रिझल्ट जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. शेवटच्या स्लाइडमध्ये फक्त एकच मला सांगायचं आहे की सगळ्या गोष्टी केल्या, तुम्ही सगळे प्रकारचे कंपोस्ट वापरले, तुम्ही सगळे प्रकारचे बायोस्टिम्युलंट वापरले, तुम्ही फोलियर फीडिंग केलं, तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंटचे ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलं, सगळं केलं. आता ओळखायचं कसं आपली जमीन सेंद्रिय झालेली. तर 2-4 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे जे सहज पद्धतीने जे आहे तुम्ही सुद्धा ओळखू शकता की आपली जमीन झालेली. एक तर तुम्ही सॉइल सॅम्पल घेतात. सॉइल सॅम्पल मध्ये जे आहे जर तुमचा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे 1
1% ते 2% असेल तर तुम्हाला कुठल्याही खत देण्याची गरज नाही. पण आज दुर्दैव असं आहे की फार कमी लोकांचा सेंद्रिय कर्म हा 1% आहे. 2% तर फार क्वचितच कुणाचा आहे. इकडं विदर्भामध्ये तर मी काही सॉइल चे रिपोर्ट पाहिले तर 0.17 सुद्धा आहे आणि ऍव्हरेज 0.3 आहे. इतकं सेंद्रिय कर्म आपलं कमी झालेलं आहे. म्हणून हे जर तुमचा 1-2% असेल तर आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. कुठल्याही खत देण्याची आपल्याला गरज पडत नाही. त्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये जे आहे ते सगळ्या प्रकारचे कुजलेलं, अर्ध कुजलेलं असं जर त्या ठिकाणी तुम्हाला काही तसं सापडलं तर आपली जमीन आता सेंद्रियवाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर त्याची मायक्रोबियल टेस्टिंग केली तर साधारणतः जसं मी तुम्हाला सांगितलं की 10 वरती 8 शून्य ठेवल्यावरती जी काही संख्या येते 1 ग्रॅम मध्ये तेवढे मायक्रो सापडले ते समजायचं आपली जमीन जी आहे ते सेंद्रिय झालेली आहे. आता हे झालं लॅब टेस्टिंगच्या आणि या सगळ्या गोष्टी. आता शेतात कसं ओळखावं की बुवा आपली जमीन ही सेंद्रिय झालेली आहे. जर तुम्ही 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट खोल असा खड्डा केला आणि त्याची माती काढली आणि त्या मातीमध्ये जर तुम्हाला 3 ते 5 गांडूळ सापडत असतील तर समजायचं की आपली जमीन जी आहे ती सेंद्रिय झालेली आहे. दुसरं महत्वाचं टेस्ट अशी आहे की 1 मीटर बाय 1 मीटरचा तुम्ही जागा निवडली. त्या 1 मीटर बाय 1 मीटरच्या जागामध्ये जे आहे तुम्ही सगळे प्रकारचे छोटे छोटे जे काही किडे तुम्हाला सापडतील, छोटे मोठे जे काही किडे तुम्हाला सापडतील सगळे किडे तुम्ही गोळा करायचे. त्यांचं वजन करायचं. त्यांचं वजन जर 20 ग्रॅम भरलं असं समजायचं की आपली जमीन जी आहे ती सेंद्रिय झालेली आहे. म्हणजे जमिनीतले किडे दुष्टपुष्ट झाले म्हणजे समजायचं की आपली जमीन जी आहे ती सेंद्रिय झालेली आहे. मला वाटतं हे शेवटचे जे 2 टेस्ट आहे ते तुम्ही आपण आपल्या शेतामध्ये निर्णय करून पाहू शकता आणि खरंच आपली जमीन सेंद्रिय झाली किंवा नाही आपण पाहू शकता. आणि जमिनीचं आरोग्य राखण्यासाठी जमिनीला निश्चितच आपण ह्या प्रकारे सगळ्या प्रकारचा सेंद्रिय पदार्थ खाऊ घालून त्यांचा फोलियर फिडिंग करून अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर कोणत्याही प्रकारे आपलं उत्पादन कमी होत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आजकालचं जग जे आहे ते फार विचित्र आहे. आजकाल कुणीही कुणाला ऐकायला तयार नाही. मुलगा जो आहे तो बापाचा ऐकत नाही. भाऊ जो आहे तो भावाचा ऐकत नाही. आणि अशा परिस्थिती बायको जी आहे ती नवऱ्याचा पण ऐकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मला मागच्या 1.25 तासापासून ऐकलत त्याबद्दल आभारी. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.